So once again, very good morning to all of you. आजचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे? द कन्सेप्ट इज रिलेटेड विथ द लिंकेज. आता लिंकेज म्हणजे नेमकं काय? हा जो वर्ड दिसतोय तुम्हाला, ह्या वर्ड मध्ये बघा दोन कलर फिल केलेले आहेत, एक लिंक आणि एक केज. व्हॉट डज इट मीन्स? म्हणजे लिंकेज म्हणजे काय? एखादा काही केज असेल आणि त्या केज मध्ये काहीतरी लिंकिंग आहे का? असा होतो का? नाही. तर लिंकेज आपल्या जेनेटिकच्या भाषेमध्ये जर आपण बघायला गेलं, म्हणजेच काय आहेत? जे काही जीन आहेत ते जीन एकमेकांसोबत इंटरकनेक्टेड आहेत. मीन्स जर डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये जर आपण बघितलं तर लिंकेज इज नथिंग बट द टेंडेन्सी ऑफ two or more gene genes to remain together in same chromosome. काल जसं आपण बघितलं होतं की जे एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम आहेत, तर एक्स क्रोमोझोम हा वाय क्रोमोझोम पेक्षा काय आहे? लेंथनी लार्जर आहे. बरोबर आहे की नाही? यस. सो these are we called as a non-homologous part. This one is a X chromosome, this one is a Y chromosome, and the gene which are present on a non-homologous region of a X chromosome are greater than the gene which are present on the Y chromosome. So linkage काय सांगतोय? लिंकेज सांगतोय की हे जे क्रोमोझोम आहे, ह्या क्रोमोझोम वरती एकापेक्षा जास्त जीन प्रेझेंट आहेत आणि ते जीन एकमेकांसोबत एक विशिष्ट प्रकारची लिंकेज तयार करतं, अटॅचमेंट तयार करतं. म्हणून या लिंकेजला आणखी सोप्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर लिंकेज इज नथिंग बट द फिजिकल असोसिएशन बिटवीन जीन्स. जेवढे काही जीन्स आहेत तर त्या जीन्स मधलं जे काही फिजिकल असोसिएशन आहे दॅट वी कॉल्ड ॲज अ लिंकेज. ओके. आता हे लिंकेज का स्टडी करायचंय आपल्याला? कारण आता आपल्याला माहिती आहे हे जे क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोम वरती जीन प्रेझेंट आहे. आणि व्हॉट इज मीन बाय द जीन? जीन्स आर नथिंग बट द फ्रॅगमेंट ऑर सेगमेंट ऑफ अ डीएनए. म्हणजे ज्या वेळेस एखादा कॅरेक्टर, एखादा ट्रेड जर का एक्सप्रेस करायचा असेल तर ते कुणावरती डिपेंडेंट आहे? त्या जीन वरती डिपेंडेंट आहे. बरोबर आहे की नाही? मग ते जीन एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जे काही जातं त्याला आपण काय म्हणतो? हेरिडिटी म्हणतोय. बरोबर आहे की नाही? हेरिडिटी इज नथिंग बट ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. मग हे जे कॅरेक्टर ट्रान्समिट होतात एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जे कॅरेक्टर ट्रान्समिट होतात, दॅट कॅरेक्टरचं असोसिएशन कशासोबत तरी असेल तर ते जे काही असोसिएशन असतं दॅट असोसिएशन इज नथिंग बट द लिंकेज. बरोबर आहे? सो म्हणजे आता काही कॅरेक्टर जे आपण म्हणतो आपल्या आजी आजोबा पासले काही कॅरेक्टर असतील, ते कॅरेक्टर त्यांच्या मुलांमध्ये येतात आणि नंतर आपल्यामध्ये येतात. बरोबर आहे? म्हणजे काही नातवांमध्ये येतात. तर ते कुठल्या बेसिस वरती असतात? तर तो बेसिस आहे लिंकेजचा. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? सो आपल्याला हा लिंकेज स्टडी करायचा आहे आणि हा लिंकेज मॉर्गननी कसा स्टडी केलाय त्याबद्दल डिटेल बघायचा आहे. सो वर्ड काय आला तुम्हाला? What is meant by the linkage? Linkage means here the tendency of two or more genes to remain together in a same chromosome. एकाच क्रोमोझोम वरती किती जीन प्रेझेंट आहेत आणि त्या दोघांचं असोसिएशन कसं आहे, that's are deal with the linkage. Okay.
सो डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये पुन्हा तेच लिंकेज. लिंकेज म्हणजेच काय? द टेंडन्सी ऑफ अ 2 or more genes टू रिमेन टुगेदर इन अ सेम क्रोमोझोम ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज लिंकेज. आता इनहेरिटन्स म्हणजेच काय? इनहेरिटन्स इज नथिंग बट द फिनॉमिना in which there is a transmission of character from one generation to another generation. बरं आहे की नाही? जो हेरिडिटी आहे तर त्या हेरिडिटी ह्या कन्सेप्टलाच आपण सिनोनिमसली आपण इनहेरिटन्स मध्ये स्टडी करतो. yes or no? So what is inheritance? Inheritance is nothing but phenomenon of transmission of character, transmission of characters from parent to offsprings. Yes, parent to offspring. सो आता हा जो लिंकेज आहे तो लिंकेज पण तेच आहे. म्हणजे जीन कसे ट्रान्समिट होत आहेत एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत. पहिल्यांदा जो हा लिंकेज कन्सेप्ट जर कोणी डिस्कवर केला असेल तर ते दोन सायंटिस्ट आहे. द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट इज बॅटसन अँड पुनेट. सो लिंकेज वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द बटेसन. बॅटसन यूज केला ना मी, दॅट इज बटेसन. अँड सेकंड वन इज पनेट, जे आपण चेकर बोर्ड मेथड किंवा त्यालाच काय म्हटलं होतं आपण, पनेट स्क्वेअर मेथड. यस ऑर नो? सो this linkage was first discovered by Bateson and Punnett in Lathyrus odorantus. This Lathyrus odorantus is nothing but the sweet pea, but they did not explain it. म्हणजेच यांनी हा प्रिन्सिपल तर सांगितलाय, म्हणजे असा कसल्या तरी प्रकारचं लिंकेज असेल की जे प्लांट्स मध्ये असतील आणि त्यांचे कॅरेक्टर एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जातील, पण त्यांना ते एक्सप्लेन करता आलं नाही. द वेल रिनाउंड एक्सप्लेनेशन फॉर द लिंकेज वॉज गिव्हन बाय द मॉर्गन. So in animal, this linkage was discovered by the T.H. Morgan in 1910. आता मॉर्गननी जे काही लिंकेज जे बघितलं होतं तर ते डॉर्सोफिलाय फ्रूट फ्लाय मध्ये बघितलं होतं. बरं आहे की नाही? यस प्रत्यक्षा म्हणते सर, म्हणजे बटेसन आणि पुनेट आहे तर त्यांनी काय केलं असेल? प्रेडिक्शन केलं असेल, अझम्पशन केलं असेल. यस, त्यांनी प्रेडिक्शन केलं, अझम्पशन केलं, लिहून ठेवलं आणि लोकांसमोर सांगितलं. पण ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट कोणी केला होता? तर ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट जो केला होता तर तो मॉर्गन यांनी केला होता. ओके, म्हणून मॉडर्न जेनेटिक्सचे जे कोणी फादर असतील तर ते काय आहेत? मॉर्गन आहेत. बरं आहे की नाही? यस, मॉर्गनलाच आपण काय म्हटलं होतं? मॉर्गन इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हटलं होतं? दुसरं एक नाव दिलं होतं आपण, दॅट इज कॉल्ड ॲज ही ऑल्सो कॉल्ड ॲज यस फ्लायमॅन. यस सोमनाथ, करेक्ट. यस, एक्सपेरिमेंटल फादर. म्हणजे मॉडर्न जेनेटिक्स मध्ये जर सर्वात जास्त कुणाचं योगदान असेल तर ते आहे मॉर्गनचं. बरोबर आहे? सो मग मॉर्गनने जो कन्सेप्ट सांगितला होता, काय म्हटलं होतं की एक काहीतरी असोसिएशन आहे आणि ते असोसिएशन त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं होतं. तर त्या असोसिएशनला त्यांनी कुठल्या फॉर्म मध्ये सांगितलं होतं? लिंकेजच्या फॉर्म मध्ये सांगितलं होतं. सो द लिंकेज इज पॉसिबल अमंग द जीन्स ऑफ अ सेम क्रोमोझोम. लिंकेज केव्हा पॉसिबल असेल? त्या सेम क्रोमोझोम वरती जीन प्रेझेंट असतील तरच ती पॉसिबल असेल. बरं आहे की नाही? यस. आता हा एक क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोम वरती काय आहेत? ज्यावेळेस आपण बघतो तर यामध्ये काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे जीन प्रेझेंट असतील. याला रिप्रेझेंट करताना आपण रिप्रेझेंट कसं करतोय? बऱ्याच वेळेस तुम्हाला दाखवतो मी. बरोबर की नाही?
Yes, and this is nothing but fragment or segment of a DNA. हा जो फ्रॅगमेंट और सेगमेंट ऑफ अ डीएनए, दिस इज नथिंग बट जीन. जीन कुठे प्रेझेंट आहे? दे आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम. बरोबर आहे. सो द लिंकेज इज पॉसिबल अमंग द जीन ऑफ अ सेम क्रोमोझोम. म्हणजेच त्याच क्रोमोझोम वरती वेगवेगळे जीन प्रेझेंट असतील. असतील म्हणजे काय? आहेच. आणि ते जे जीन आहे तर त्या जीन मध्ये असोसिएशन होतंय. बरोबर आहे. सॉरी, जे मॉर्गन आहे तर त्या मॉर्गनने काय केलं होतं की ह्या लिंकेज नुसार एक कन्सेप्ट म्हटला होता. काय म्हटलं होतं त्यांनी? की द स्ट्रेंथ ऑफ अ लिंकेज बद्दल त्याने एक सांगितलं होतं. बरोबर की नाही? द स्ट्रेंथ ऑफ अ लिंकेज इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द लिंक्ड जीन्स. बरोबर आहे की नाही? सो स्ट्रेंथ ऑफ अ लिंकेज, strength of linkage is inversely proportional to the distance between the linked genes. बरोबर की नाही? व्हॉट डज इट मीन्स? याचा अर्थ काय होतो? म्हणजेच जेवढे जीन एकमेकांच्या जवळ असतील तेवढं त्यांचं लिंकेज एकदम स्ट्रॉंग असेल. जेवढं ते एकमेकांच्या दूर असतील तेवढं ते लिंकेज कसं असेल? वीकर असेल. बरोबर की नाही? म्हणजेच नेचरचा नियमच आहे की जेवढं तुम्ही एकमेकांच्या जवळ जाणार एक बॉन्ड क्रिएट होतो. बरोबर आहे की नाही? यस ऑर नो? आईचा त्याच्या मुलांसोबत जो बॉन्ड असतो तो जवळीक असल्यामुळेच आहेत ना. आता कुठलाही एखादा पर्सन असेल, बाजूच्या शेजार पाजारवरती काही बॉन्ड क्रिएट होतो का? नाही ना. फॅमिली मेंबर मध्ये तो बॉन्ड क्रिएट होतो. बरोबर आहे की नाही? कन्सिडर हा जो क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम म्हणजेच काय आहेत? फॅमिली. आणि त्याच्यावरती प्रेझेंट असणारे जे जीन आहेत, दॅट जीन्स आर नथिंग बट द फॅमिली मेंबर्स. बरोबर आहे की नाही? तर अटॅचमेंट त्यांच्यासोबतच जाणवणार तुम्हाला. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? सो इथे एकच कन्सेप्ट ध्यानात ठेवायचा आहे, दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ अ लिंकेज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द जीन. म्हणजेच की जेवढे जवळ जीन प्रेझेंट असतील तेवढं ते जास्तीत जास्त त्यांची लिंकेज एकदम स्ट्रॉंग असेल. जेवढे दूर असतील तेवढे ते काय असतील? वीकर असतील. ओके. सो म्हणून इथं स्टेटमेंट काय सांगितलंय? क्लोजली द जीन स्ट्रॉंग विल बी द लिंकेज. ओके. सो आता हा जो लिंकेज आहे त्या लिंकेजचं आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंट डायहायब्रिड प्लांट मध्ये जर का बघितलं तर ते रिप्रेझेंटेशन कसं असतं ते एकदा बघूया आपण. सो द रिप्रेझेंटेशन ऑफ लिंकेज अँड इंडिपेंडंट असॉर्टमेंट इन डायहायब्रिड प्लांट. आता लिंकेज आणि त्या लिंकेज नुसार इंडिपेंडंट असॉर्टमेंट कसं होतं? आपण इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये काय बघितलं होतं की कुठलेही एखादे जे काही फॅक्टर असेल, मेंडेलच्या भाषेनुसार जे काही फॅक्टर असतील ते F1 हायब्रिड मध्ये जशाला तसेच प्रेझेंट असतात, बट दे असॉर्ट इंडिपेंडेंटली इन F2 जनरेशन. त्यांच्यामध्ये मिक्सिंग अँड रिकास्टिंग होते का? नाही. इंडिपेंडेंटली एक्सप्रेस होतात. बरोबर आहे की नाही? सो तेच लिंकेजच्या भाषेमध्ये पण तेच होते. जर आपल्याकडे एक डायहायब्रिड असेल, फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, हा एक डायहायब्रिड आहे आपल्याकडे आणि त्यांचं जर का आपण लिंकेज जर बघितलं तर बघा, समजा आता मागे आपण एक कन्सेप्ट बघितला होता की काही जे क्रोमोझोम आहे म्हणजे जे काही अलिलोमॉर्फिक पेअर जी आहेत ती अलिलोमॉर्फिक पेअर मधली एक अलील एका क्रोमोझोम वरती प्रेझेंट असेल. बरं आहे की नाही? आणि दुसरी अलील त्याच्या अॅनालॉगस वरती प्रेझेंट असेल. येस ऑर नो? जर आपण कन्सिडर केलं हा एक क्रोमोझोम आहे त्याचाच दुसरा अॅनालॉगस म्हणजेच काय अलिलोमॉर्फिक पेअर्स जी आहे ती कुठे असणार? इथे. आता काही याच्यामध्ये कन्सेप्ट असा असतो की काही अलिलोमॉर्फिक पेअर्स एकाच क्रोमोझोम वरती पण प्रेझेंट असते. म्हणजेच इथे कॅपिटल ए आणि इथे स्मॉल ए, वरती कॅपिटल बी, इथे स्मॉल बी. यस? यस ऑर नो?
ती कंडिशन केव्हा होईल मग? ती कंडिशन होईल का? होईल का नाही? नाही होणार. सो यस, पण खूप रिअर पॉसिबिलिटी असते त्यांची, जे आपण होमोझायगस कंडिशन म्हणतो. होमोझायगस कंडिशन मध्ये जर का इथं कॅपिटल ए इथे असेल तर याच्या अॅनालॉगस मध्ये, सॉरी अॅनालॉगस नाही, होमोलॉगस मध्ये इथे पण काय असेल? कॅपिटल ए. जर इथं कॅपिटल बी असेल तर इथे पण काय असेल? कॅपिटल बी. इथे जर का स्मॉल ए असेल तर इथे पण काय असेल? स्मॉल ए. इथे जर स्मॉल बी असेल तर इथे पण काय? स्मॉल बी. असं एक आपण कन्सिडर करतो. म्हणजे एक होमोझायगस कंडिशन आणि एक हेट्रोझायगस कंडिशन. आता ही जी कंडिशन आहे, मला सांगा ही होमोझायगस कंडिशन आहे की हेट्रोझायगस कंडिशन आहे? इट इज होमोझायगस कंडिशन और हेट्रोझायगस कंडिशन? यस, इट इज हेटेरोझायगस कंडिशन. आता एक मला सांगा, जे काही हे दोन कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर कन्सिडर करूया आपण, आणि त्या कॅरेक्टर साठी लागणारे हे जीन आहेत, जीन ए, जीन बी. कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल ए, स्मॉल बी, हे दोन विशिष्ट प्रकारचे जीन आहेत. ज्या वेळेस यांचे गॅमेट फॉर्मेशन होतील तर किती टाइपचे गॅमेट हे प्रोड्यूस करतील? हाऊ मेनी टाइप्स ऑफ गॅमेट इट प्रोड्यूस? अदनान सेज 4. व्यवस्थित ऑब्झर्व करा. शिवराणी सेज 4. श्वेता सेज 4. सर्व म्हणतात 4. सर्व म्हणतात 4. भार्गवी, समृद्धी, नंदिनी, ऑल. आता तुम्ही जो कन्सेप्ट सांगितलाय तो कन्सेप्ट केव्हा? ज्या वेळेस त्यांची काय होणार आहे? हायब्रिडायझेशन होणार. म्हणजेच जो आपण मेंडेल मध्ये जो कन्सेप्ट बघितला होता तो कन्सेप्ट इथं फेल होतो. का फेल होतो? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ लिंकेज. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ लिंकेज. आता जर का हे टाइटली प्रेझेंट असेल, काय असेल? टाइटली प्रेझेंट असेल, आणि हे जे क्रोमोझोम आहेत ज्यावेळेस गॅमेटिक फॉर्मेशन होणार, आणि गॅमेटिक फॉर्मेशन मध्ये यांची जर का मिक्सिंग झाली नाही, क्रॉसिंग ओव्हर झाली नाही, तर काय होईल? हे जे क्रोमोझोम आहे त्याचे काय होतात? डुप्लिकेशन होते, बरोबर आहे की नाही? म्हणजे कन्सिडर करूया, हा एक क्रोमोझोम आहे, इथे जीन ए, जीन बी, याचे काय होणार? डुप्लिकेट होणार, बरोबर आहे की नाही? जीन ए, जीन बी कसे डुप्लिकेट होईल? ह्या फॉर्म मध्ये ना, म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ते. आणि नंतर ज्यावेळेस सेपरेशन होतंय, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज, तर त्यावेळेस काय होतंय? त्यावेळेस काय होईल? याचं सेपरेशन होईल. यस, यस ऑर नो? बरोबर की नाही? मग जर फक्त आपण विदाउट क्रॉसिंग ओव्हर जर इथं कन्सिडर केले तर याच्यामधले जे काही टाइप्स ऑफ गॅमेट जे आहेत ना, ते फक्त दोनच प्रकारचे तयार होतील, अँड दे आर, दॅट इज कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल ए, स्मॉल बी. कारण काय होत आहेत? जशाला तसेच जात आहेत. म्हणजे यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं का? नाही, क्रॉसिंग ओव्हर झालं नाही. म्हणून the types of a gamete they produce in case of this hybrid is only two types of a gametes. तर तेच आपण जर दुसरं जर बघितलं, इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा कन्सेप्ट बघितला आपण. इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये काय म्हटलं होतं आपण? जे काही गॅमेट्स आहेत, ए, कॅपिटल ए, स्मॉल बी. अदनान म्हणतो सर कॅपिटल ए, स्मॉल बी इज नॉट पॉसिबल. नो, ही जी केस आहे याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं नाही. क्रॉसिंग ओव्हर झालं नाही म्हणजे ते पॉसिबल होणार नाही. जर क्रॉसिंग ओव्हर होत असेल तर आता जे काही आपले तयार होत आहेत, दॅट इज बघा, हे एक कॅपिटल ए, स्मॉल ए, हे एकाच ह्याच्यावरती प्रेझेंट आहे, म्हणजे त्यांचे जे काही होमोलोगस क्रोमोझोम आहे, दुसरे होमोलोगस क्रोमोझोम, आणि यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाली तर त्यावेळेसच आपल्याला काय होतील? 4 टाइप्स ऑफ गॅमेट प्रोड्यूस होतील.
that is capital A, capital B, small a, small b, small a, capital B, capital A, small b. ह्या दोघांचा एक विशिष्ट प्रकारचा अर्थ आहे. इथं काय म्हटलंय, इथं लिंकेज, इथं काय म्हटलंय, इंडिपेंडंट असॉर्टमेंट. दोघेही डायहायब्रिड आहे. आता हे लिंकेजचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्टच आपल्याला इथं बघायचा आहे. मग ह्या लिंकेज नुसार काही जे जीन्स आहेत त्या जीन्सची एक विशिष्ट प्रकारची अरेंजमेंट असते. तर ती अरेंजमेंट जी आहे तर ती एकतर सिस अरेंजमेंट असते किंवा ट्रान्स अरेंजमेंट असते. सो व्हॉट इज मीन बाय द सिस अरेंजमेंट अँड व्हॉट इज मीन बाय द ट्रान्स अरेंजमेंट. जसं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हे सिस आणि ट्रान्स बघितलेलं आहे आयसोमेरिझम मध्ये, बरं आहे की नाही. सिस म्हणजे काय, सेम, आणि ट्रान्स म्हणजे काय, अपोजिट. बरं आहे की नाही. म्हणजे सिस हे एका सेम साईडला प्रेझेंट असतं आणि ट्रान्स हे अपोजिट साईडला प्रेझेंट असतं. बरोबर आहे की नाही. येस ऑर नो. यस. सो हे राईटअप केलं का तुम्ही. सो आता हे जे लिंकेज आहेत हे लिंकेज कसे असतात, तर जर आपण त्याची हेट्रोझायगस कंडिशन जर बघितली तर त्या हेट्रोझायगस कंडिशन मध्ये दोन टाइपचे आहेत. सो दिस द अरेंजमेंट ऑफ अ लिंक्ड जीन्स आणि these linked genes which are present in the living organism by a two arrangement, one is a cis arrangement, ज्याचा अर्थ असा की जे काही जीन आहेत बघा, हा एक कॅपिटल ए कॅपिटल बी एकाच ह्याच्यावरती प्रेझेंट आहे. मीन्स these genes are said to be in a coupling state, म्हणजेच डॉमिनंट डॉमिनंट, रेसेसिव्ह रेसेसिव्ह. आणि दुसरा जो आहे दॅट इज द ट्रान्स अरेंजमेंट. ट्रान्स अरेंजमेंट मध्ये काय होत आहे, एक आहे कॅपिटल ए स्मॉल बी, हिअर स्मॉल ए कॅपिटल बी. इथे काय झालंय, दोन्ही कॅपिटल ए कॅपिटल ए, इथे काय झालंय, स्मॉल ए स्मॉल बी. बरं आहे की नाही. कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल ए स्मॉल बी. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट कशी झाली आहे, हेवी ग्रुप आपण कन्सिडर करतो त्या केमिस्ट्रीमध्ये. बरं आहे की नाही. येस ऑर नो. स्मॉल ए स्मॉल बी. आणि इथे काय व्हायलंय, कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी स्मॉल ए. यस, झालं की नाही अपोजिट. सो ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट म्हणजे तुमचे जे काही लिंकेज असेल तर त्या लिंकेज मध्ये पण अशा प्रकारची एक अरेंजमेंट असू शकते हेट्रोझायगस कंडिशन मध्ये. ओके, म्हणजेच एकाच क्रोमोझोम वरती पूर्णपणे डॉमिनंट प्रेझेंट असतील, एकाच क्रोमोझोम वरती पूर्णपणे रेसेसिव्ह जीन प्रेझेंट असतील. बरं आहे. मग ज्या वेळेस एकाच क्रोमोझोम वरती जर का पूर्ण डॉमिनंट प्रेझेंट असतील तर दॅट जीन्स आर सेड टू बी इन अ कपलिंग स्टेट. आणि जर का एक अपोजिटच्या फॉर्म मध्ये असतील तर दॅट जीन्स आर सेड टू बी इन अ रिपल्सिव्ह स्टेट. आणि यांच्यानुसार हे जे लिंकेज आहे तर ते लिंकेज ज्या वेळेस अटॅचमेंट असतील तर त्या अटॅचमेंट साठी पण एक विशिष्ट प्रकारचे टाइप्स आहेत किंवा त्यांना म्हणूया त्यांची जी अरेंजमेंट आहे. आता इथं कसं आहे, हे डिस्टन्स मी दूर दाखवलंय, बरं आहे की नाही. मग काही कशा असतील एकदम जवळ असतील ज्यांची फिजिकल असोसिएशन, बरं आहे की नाही. मग एकदम जर का जवळ असेल तर त्यांचं एक बॉन्ड तयार होईल, जे दूर असतील त्यांच्यासोबत एक बॉन्ड तयार होईल, जे एकदम जवळ असतील त्यांचा स्ट्रॉंग बॉन्ड असेल आणि जे एकमेकांपेक्षा दूर असेल तर त्यांचा कसा असेल, वीकर बॉन्ड असेल. मग मला सांगा रिकॉम्बिनेशन जवळ मध्ये होणार की दूर मध्ये होणार, हायब्रिड पॉसिबल. एकदम जवळ मध्ये जर डिस्टन्स एकदम जवळ असेल त्यांच्यामध्ये पॉसिबल होईल का ते जे जीन एकमेकांपेक्षा दूर असतील त्यांच्यामध्ये पॉसिबल होईल. यस अदनान सेज दूर म्हणजे करेक्ट. शिवराणी करेक्ट, वैष्णवी करेक्ट, प्रतीक्षा करेक्ट, समृद्धी करेक्ट, गीतांजली करेक्ट. म्हणजेच जे एकमेकांपेक्षा खूप दूर डिस्टन्स वरती असतील, लॉंग डिस्टन्स वरती असतील
तर त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त रिकॉम्बिनेशन तुम्हाला आढळून येणार. जे जवळ असतील तर त्यांच्यामध्ये होणार नाही. म्हणजेच हे जे काही लिंकेज आहेत ते लिंकेज नुसार आपले दोन टाइप्स पडतात. दॅट इज टाइप्स ऑफ अ लिंकेज. वन इज अ कंप्लीट लिंकेज अँड सेकंड वन इज इनकम्प्लीट लिंकेज. नंदिनी म्हणते सर व्हाय लॉंगर डिस्टन्स. बघा व्हाय लॉंगर डिस्टन्स म्हणजे काय. आता ज्यावेळेस आपण म्हटलं होतं ना इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये म्हटलं होतं. आता हा जो डीएनए जो आहे आपला तो कसा आहे. जर त्याची लेंथ जर बघायला गेली तर 2.2 मीटरचा आहे. बरं आहे की नाही. आणि आपण काय म्हटलंय फ्रॅगमेंट ऑर सेगमेंट ऑफ अ डीएनए इज नथिंग बट द जीन. आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं. त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं न्यूक्लियोटाइड्स. बरं आहे की नाही. यस ऑर नो. मग ते न्यूक्लियोटाइड्स आहेत ना आणि त्या न्यूक्लियोटाइडचा एक स्पेसिफिक ग्रुप असतो त्यालाच आपण जीन्स म्हटलंय. मग काही न्यूक्लियोटाइड्स जवळ असतील काही न्यूक्लियोटाइड्स असे दूर असतील. बरं आहे की नाही. मग त्याच्यानुसार त्यांचा वेगवेगळे जीन्स तयार होतील ना. नंदिनी कळतंय का काय म्हणणं आहे. म्हणजे असं नाहीये की ते जीन एकमेकांच्या जवळच आहे आणि ते दूर राहतील. ते त्या अरेंजमेंट नुसार असेल. तर ती अरेंजमेंट कशाची असेल. ते जे काही आपले न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स आहेत त्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सेस नुसार ते जीन तयार होतील. बरोबर आहे की नाही. यस. आणि मग जे जीन एकमेकांच्या जवळ असतील तर त्यांच्यामध्ये काय असेल मग कंप्लीट लिंकेज असेल. आणि जे एकमेकांपेक्षा दूर असतील त्यांना काय म्हणतो आपण इनकम्प्लीट लिंकेज. ओके गॉट द पॉइंट. यस. ओके आता बघूया आपण कंप्लीट लिंकेज. काय बघायचं आपल्याला कंप्लीट लिंकेज. ओके सो हेडिंग लिहा कंप्लीट लिंकेज. कंप्लीट लिंकेज म्हणजेच काय. ज्या वेळेस जे काही जीन एकाच क्रोमोझोम वरती प्रेझेंट असतील आणि ज्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाही. ज्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाही अटॅचमेंट एकदम जवळ असेल तर त्यांना म्हणतो आपण कम्प्लिटली लिंकेज. सो लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड इन दी सेम क्रोमोझोम. महत्वाचं आहे कुठल्या क्रोमोझोम मध्ये सेम क्रोमोझोम मध्ये. अँड विच डू नॉट सेपरेट. दॅट इज नो क्रॉसिंग ओव्हर ऑकर अँड इनहेरिट टुगेदर. जशाला तसेच नेक्स्ट जनरेशन मध्ये जातील. that genes or that linkage are called as completely linked genes and the phenomena of their inheritance is called as a complete linkage. म्हणजे बघा काय म्हटलंय की जे जीन म्हणजेच एकाच क्रोमोझोम वरती प्रेझेंट असतील आणि जे जवळ प्रेझेंट असतील क्रोमोझोम त्या क्रोमोझोम वरती प्रेझेंट असणारे जीन त्यांची अटॅचमेंट कशी आहेत एकदम जवळ आहे. मग कुठलाही एखादा जवळ असेल तर त्यांचा बॉन्ड कसा होणार स्ट्रॉंग होणार. दूरी सही जाए ना सोबतच जाणार. जीना यहां मरना यहां. बरं आहे की नाही. यस ऑर नो. सो म्हणून त्याला काय म्हटलं जातं कंप्लीट लिंकेज. आर यू गेटिंग द पॉइंट. जर का तेच आपण ॲनिमेशनच्या फॉर्म मध्ये जर बघितलं तर कसं रिप्रेझेंट होतंय बघा. कन्सिडर धिस अरेंजमेंट. आता ज्या वेळेस एक सेल मध्ये आपण कन्सिडर करूया हे काय आहे तर क्रोमोझोम. त्यांचं नंतर काय होतंय रेप्लिकेशन होतंय. बरोबर. रेप्लिकेशन झाल्यानंतर जे काही क्रोमॅटिड आहे ते क्रोमॅटिड काय होतील डबल होतील त्या. बरं आहे की नाही. म्हणजेच क्रोमोझोम काय होतात डबल होत आहेत. झाले का डबल. राईट. ब्ल्यूचे डबल व्हाईटचे डबल. यास ब्ल्यूचे डबल झाले व्हाईटचे डबल. म्हणजेच ऑलरेडी काय म्हणतोय की जो एखादा सेल त्या सेल मधले जे काही क्रोमोझोम असतील तर ते क्रोमोझोम जर का सेल म्हणजे पूर्णपणे सेल जर का सेल डिव्हिजन मध्ये जात असेल तर त्याचं काय होतंय रेप्लिकेशन ऑफ डीएनए होतंय. मग डीएनएचं रेप्लिकेशन होतंय याचाच अर्थ क्रोमोझोम होत आहेत. म्हणजेच याचाच अर्थ त्याचे जीन
काय होत आहेत? डुप्लिकेट होत आहेत. कन्सिडर हे काय झालेत? डुप्लिकेट झालेत. आता डुप्लिकेट झाल्यानंतर यांचे काय करायचे आहेत? आता आपल्याला गॅमेट तयार करायचे आहेत, बरं आहे की नाही? मग जर का आपल्याला गॅमेट तयार करायचे असतील तर काय होतील? मग जे काही होमोलोगस क्रोमोझोम असतील तर ते काय होत आहेत? सेपरेट होतात. मग आपण कन्सिडर करूया, एक होमोलोगस क्रोमोझोम वरती गेले, एक होमोलोगस क्रोमोझोम खाली आले, बरं आहे? मग आता नंतर ज्यावेळेस आपण मियोसिस कन्सिडर करतो, मियोसिस मध्ये नंतर काय होतात? सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात. आता सिस्टर क्रोमॅटिड जर का सेपरेट होत असतील आणि ज्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाली नाही, क्रॉसिंग ओव्हर झाली नाही तर गॅमेट काय होतील? तयार होतील. कॅपिटल ए कॅपिटल बी, देन अगेन कॅपिटल ए कॅपिटल बी, देन स्मॉल ए स्मॉल बी, अँड देन अगेन स्मॉल ए स्मॉल बी. म्हणजे जी आपण एक अरेंजमेंट बघितली होती, कुठली अरेंजमेंट? जो आपण या ठिकाणी कन्सेप्ट बघितला होता, हा ज्यावेळेस लिंकेज आहेत आणि त्या लिंकेज मध्ये कुठला? हा जो इन केस ऑफ अ लिंकेज इन अ डायहायब्रिड कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी असा असेल तर त्याच्यामध्ये किती टाईपचे गॅमेट तयार होतील? तर किती? 2 टाईपचे, बरं आहे की नाही? आता उत्तर मिळालं तुम्हाला? याला बघून उत्तर मिळालं का? म्हणजे कसं पॉसिबल आहे ते? म्हणजे जर का त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाली नाही तर, आणि क्रॉसिंग ओव्हर का नाही झाली? कारण ते एकमेकांच्या जवळ आहे, त्यांचं फिजिकल असोसिएशन एकदम घट्ट आहे, बरं आहे की नाही? येस ऑर नो? कन्सेप्ट क्लिअर का कंप्लीट लिंकेजचा? यस, व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. कंप्लीट लिंकेज हेडिंग लिहा, खालचे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स लिहून घ्या आणि नंतर डायग्रामॅटिकली पण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजून जाईल. ओके.